श्री स्वामी समर्थ. आजची कथा आजीची अढळ श्रद्धा. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्रद्धा, ध्येय आणि स्वामी समर्थांवरील विश्वासाची सुंदर कथा सांगणार आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. एक छोट्याशा गावात पार्वती आजी राहत होती. वय जवळपास 70 असेल. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. मुलगा आणि सून शहरात राहत होते. आजीने मात्र गाव सोडलं नव्हतं. आजीचं छोटंसं मातीचं घर होतं. घरातल्या कोपऱ्यात स्वामी समर्थांचा एक फोटो होता आणि रोज सकाळी छोटासा दिवा ती लावत असे. आजी रोज पहाटे उठायची, अंगण झाडायची, देवासमोर दिवा लावायची आणि शांतपणे स्वामींचा मंत्राचा जप करत असे. गावातील लोक म्हणायचे, आजी, इतकं नामस्मरण करून काय मिळतं? आजी हसून म्हणाली, नामस्मरणाने संकट नाहीशी होत नाही, माहिती आहे मला, पण संकटाला सामोरं जाण्याची ताकद नक्की मिळते. एके दिवशी गावात जोरदार पाऊस सुरू झाला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊस थांबायचे नावच घेत नव्हता. वीज गेली, रस्त्यावर कोणीही नव्हतं. आजीने देवासमोर दिवा लावला आणि नामस्मरण करत बसली. रात्री जवळपास 9 वाजले असतील. अचानक दरवाजावरती टकटक असा आवाज आला. दारावर कोण जोरजोरात टकटक करतंय अशी आजीने विचार केला. आजी थोडी घाबरली. एवढ्या रात्री कोण असेल? ती हळूच दाराजवळ गेली. बाहेर एक तरुण मुलगा पूर्णपणे भिजलेला उभा होता. तो थरथरत होता. आजी, माझी बस चुकली, मोबाईलही बंद पडला, रस्ता चुकला आहे. आजची रात्र इथे थांबायला मिळेल का? असा त्या मुलाने त्या आजीला प्रश्न केला. आजीने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. आजूबाजूला काळोख, मुसळधार पाऊस. घरात ती एकटीच होती. एका अनोळख्या मुलाला घरात घ्यावं की न घ्यावं हे विचारात पडली. तिच्या मनात विचार आला, पण लगेच तिने स्वामींकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, बाळा, आधी आत ये, बाहेर उभा राहिलास तर आजारी पडशील. मुलगा घरात आला. आजीने त्याला कोरडा टॉवेल दिला. चुलीवर गरम पाणी ठेवले. थोडा गरम भात आणि आमटी वाढली. मुलगा जेवत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता स्पष्ट दिसत होती. आजीने विचारलं, काय रे बाळा, फक्त रस्ता चुकलास का, की अजून काही मनात चाललंय तुझं? तो काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, आजी, खरं सांगायचं तर. असं तो बोलणार तेवढ्यातच बाहेरून पुन्हा कोणीतरी दरवाजावरती जोरात टकटक केलं. आजी आणि मुलगा एकमेकांकडे पाहू लागलेत. एवढ्या रात्री कोण आलं असेल? प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याचं उत्तर तुम्हाला भाग 2 मध्ये मिळेल. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.